जर तुम्ही 18 वर्ष पूर्ण केली असतील किंवा तुमचे नाव आधीच मतदार यादीत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी, विशेषतः पुणे आणि इतर जिल्ह्यांसाठी मतदार यादी संदर्भात एक अतिशय मोठे आणि महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. उद्या म्हणजेच 5 ऑगस्ट 2026 रोजी नवीन मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे नाव तपासता येणार आहे, नवीन नाव नोंदवता येणार आहे आणि नावातील चुकाही दुरुस्त करता येणार आहेत. यासाठी सरकारने किती दिवसांची मुदत दिली आहे आणि तुम्ही घरबसल्या हे कसे करू शकता, तर आता हे सविस्तर पाहूया. ऑगस्ट प्रारूप म्हणजेच ड्राफ्ट मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. या यादीचा उद्देश काय, तर ही एक तात्पुरती यादी असते. याद्वारे नागरिकांना हे पाहण्याची संधी मिळते की त्यांचे नाव मतदार यादीत अचूकपणे नोंदवले गेले आहे की नाही. नाव तपासणे का गरजेचे आहे, तर अनेकदा निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर गेल्यानंतर समजते की यादीतून नाव गायब आहे किंवा नावात चूक आहे. ही अडचण टाळण्यासाठी उद्या जाहीर होणाऱ्या यादीत तुमचे नाव तपासणे अत्यंत आवश्यक आहे. आता पाहूया नाव नोंदणी आणि दुरुस्ती, मुदत आणि तारीख. जर या यादीत तुमचे नाव नसेल किंवा काही चूक असेल तर घाबरण्याची गरज नाही. सरकारने यासाठी 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 या महिन्याचा कालावधी दिलेला आहे. या काळात तुम्ही तुमचे दावे आणि हरकती दाखल करू शकता. नवीन मतदार नोंदणी, ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण झाले आहे आणि ज्यांनी अजून नाव नोंदवले नाही ते नवीन नाव नोंदवू शकतात. तसेच नावातील चुका दुरुस्त करणे म्हणजेच फॉर्म 8 नंबर. जर तुमच्या नावाचे स्पेलिंग, जन्मतारीख, पत्ता किंवा फोटो चुकीचा असेल तर तोही तुम्ही या काळात दुरुस्त करू शकता. तिसरे म्हणजे नाव वगळणे. एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असल्यास किंवा पत्ता बदलला असल्यास नाव वगळण्यासाठी अर्ज करता येईल. अंतिम मतदार यादी कधी प्रसिद्ध होणार आहे, तर तुम्ही 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या काळात जे काही नवीन अर्ज किंवा दुरुस्त्या कराल त्या सर्व अर्जांची निवडणूक विभागातर्फे पडताळणी केली जाईल. सर्व दुरुस्त पूर्ण झाल्यानंतर चालू वर्षाची अंतिम मतदार यादी म्हणजेच फायनल वोटर लिस्ट 7 ऑक्टोबर 2026 रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल. या अंतिम यादीत ज्यांचे नाव असेल केवळ तेच नागरिक आगामी निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी पात्र ठरतील. यामुळे या महिन्याच्या कालावधीचा योग्य वापर करणे आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहे. तर आता पाहूया ऑनलाईन नाव कसे तपासायचे किंवा नोंदवायचे. तर तुम्ही निवडणूक आयोगाच्या voters.eci.government.in या अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकता. तसेच स्थानिक अपडेट्स मिळतील. मोबाईल व गुगल प्ले स्टोअरवर वोटर हेल्पलाईन हे अधिकृत ॲप डाउनलोड करून तुम्ही तुमचे नाव शोधू शकता आणि नवीन नोंदणी किंवा दुरुस्तीही करू शकता. तर लोकशाहीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत नाव असणे हा पहिला टप्पा आहे. उद्या 5 ऑगस्टला यादी प्रसिद्ध होताच आपले नाव आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचे नाव नक्की तपासा. ही अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्या फ्रेंड्सना, ग्रुप्सवरती शेअर करा, जेणेकरून कोणाचाही मतदानाचा हक्क हुकणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला शेअर करा. तसेच अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका. जरूर सबस्क्राईब करा. पुनश्च भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.